हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरेच राहा, मजेत राहा. तर आत्ता आपण इथे केक बनवत आहोत. हा चॉकलेट स्ट्रॉबेरी केक आहे. इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स, 100 ml वॉटर, 25 ml ऑइल या प्रमाणात हा स्पॉन्ज बनवलेला आहे. इथे मी कट करून घेतलेला आहे स्पॉन्ज 3 लेअरमध्ये आणि शुगर सिरपने सोक केलेला आहे. बरीच लोक प्लेन वॉटरने सोक करतात, करू शकता, पण मी प्रिफर करते शुगर सिरपनी सोक करा. प्लस मी हे शुगर सिरप चिल्ड वॉटर केलेलं आहे, म्हणजे चिल्ड यूज केलेला आहे. तर फर्स्ट लेअर इथे माझा क्रशचा जातो आहे. सेकंड लेअर इथे माझा चॉकलेट गनाशचा जातो आहे. गनाश तुम्ही दुधात पण करू शकता आणि फ्रेश क्रीममध्ये पण करू शकता. हा माझा केक अर्जंटमध्ये जाणार होता म्हणून मला दुधात करावं लागलं, कारण माझ्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नव्हती. तर पण मी तुम्हाला हे करेन की तुम्ही गनाश जे आहे ते फ्रेश क्रीममध्येच बनवा. चांगलं होतं, टेक्स्चर चांगलं येतं दुधात बनवण्यापेक्षा. सो इथे सेकंड लेअर जो आहे तो पण आपला सेम गनाश आणि क्रशनेच जाणार आहे. तुम्ही बघू शकता. हा जो केक होता ॲक्च्युली तो एका छोट्याशा मुलीचा होता. तिचा बड्डे आहे आणि त्यांना रात्री सेलिब्रेट करायचा आहे बड्डे. सो इथे गडबडीत ॲक्च्युली मी केक करते आहे हा, कारण 1 तासामध्येच डिलेवरी द्यायची होती. सो तसाच जसं जमेल तसं मी फास्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शूटही करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली शूट जे झालेलं आहे ते एका छोट्या मुलाने केलेलं आहे. माझा जो पुतण्या आहे ते 3rd स्टँडर्डमध्ये आहे, तो त्याने केलेला आहे शूट, त्यामुळे प्लीज समजून घ्या. सो ओके, इथे मी क्रम कोट केल्यावरती केक चिल केलेला नाही म्हणून एक मला प्रॉब्लेम फेस झालेला आहे, तो तुम्हाला समजेलच. सो इथे मी क्रम कोट केल्यावर डायरेक्ट इथे आयसिंग करायला घेतलेलं आहे, फायनल आयसिंग तुम्ही बघू शकता. आणि क्रम कोट केल्यानंतर चिल केलं नाही, केक फ्रीजमध्ये ठेवला नाही सेट व्हायला, म्हणून इथे तुम्ही बघू शकता क्रम्स मिक्स होत आहेत आणि जो बेस आहे तो दिसतो आहे. हा प्रॉब्लेम फेस होतो जेव्हा आपण बेस जो बनवतो फास्ट काम करतो, वेळ नसतो म्हणून आपण डायरेक्ट आयसिंग करतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम भरपूर वेळा फेस होतो. त्यामुळे प्लीज असं करू नका. निदान 15-20 मिनटासाठी तरी केक चिल करा. इथे तुम्ही बघू शकता ते जे हे आहेत केकचा जो बेस आहे ब्लॅक कलर तो दिसतो आहे, कारण हेच आहे की क्रमकोट केल्यानंतर तो केक सेट केला नाही. सो फास्ट केक द्यायचा होता म्हणून इथे मी सिम्पल डिझाईन केलेलं आहे. इथे मी गनाश यूज केलेला आहे. ह्याच्या म्हणजे हे मेथड आहे की गनाश बोटावरती घेऊन असं स्प्रिंकल करायचं. खूप छान केक दिसतो, लगेच होतो, करून बघा, खूप छान डिझाईन दिसते. अँड इथे मी आता हे देत आहे, बॉर्डर देत आहे. बॉर्डरला प्लेन विदाऊट नोझल बॉर्डर आहे. ही जी क्रीम असते ती सॉफ्ट करून घ्यायची आणि पायपिंग बॅगला छोटासा होल काढून ती हे करत जायचं आहे, डिझाईन काढत जायची आहे. आणि टॉपिंग्सवर इथे मी आपले नॉर्मल चॉकलेट गार्निश जे डार्क कंपाऊंडपासून केलेलं आहे